तर हा माझा सर्वात पहिला व्लॉग आहे आणि त्यात तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते। ह्या व्लॉगचे म्हणजे करण्याचे कारण हे आहे की आमच्या खानदेशातला सर्वात जास्त प्रसिद्ध असा महोत्सव असतो कानबाई महोत्सव। तर त्या बाबतीत मी तुम्हाला थोडंफार काही माझ्या व्लॉगद्वारे सांगणार आहे। तर कानबाई महोत्सव हा साधारणपणे 3 दिवसाचा असतो। त्यात शनिवार, रविवार आणि सोमवार हे 3 दिवस असतात। शनिवारी आपल्याकडे असतात भाजी भाकरीचे रोट आणि रविवारी असतात पुरणपोळीचे रोट आणि कानबाई माता ही सोमवारी उठून जात असते। आणि ह्या सणाबद्दल किंवा ह्या महोत्सवाबद्दल मी तुम्हाला जास्तीत जास्त अजून सांगण्याचा प्रयत्न करते, बट ते माझ्या आजी लोकांकडनं। तर आपण जाऊ त्यांच्याकडे, बघूया ते काय बोलतात। तर सांगा आजी, आपले जे पहिले शनिवारचे जे रोट असतात त्यांना काय म्हटलं जातं? काय काय असतं त्या रोटमध्ये? त्यात हां, तर त्या अजून कोणती भाजी केली जाते त्यामध्ये? खिचडीला काय म्हटलं जातं? त्या बाजरीच्या खिचडीला खानदेशात ढासलं असं म्हटलं जात असतं। हो हो हो, हां हां, बरोबर। ही अशी भाकर केली जाते। तर गाईज आपले भाजी भाकरीचे रोट आहेत ते झालेले आहे, सर्व रेडी झालं आहे ताट वगैरे। तर आपण मला ते सर्व दाखवते की आमच्याकडे कानबाईला नैवेद्य वगैरे कसं दाखवला जातो आणि आमच्याकडे ते आरती वगैरे होते ते कशी होते ते सर्व तुम्हाला दाखवते। काल आपण पाहिलं कानबाई महोत्सवातला सर्वात पहिला दिवस, तो म्हणजे भाजी भाकरीचे रोट। त्यात आपण पाहिलं की कानबाई मातेला नैवेद्य कसं दाखवला जातो, त्याची आरती कशी म्हटली जाते, सर्व लोक जमा होऊन मिळून मिसळून एका पंक्तीत जेवायला कसे बसतात, मी सर्व त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं आहे। तर आज आहे कानबाई महोत्सवातला दुसरा दिवस, तो म्हणजे रविवार। त्याला सर्वात मोठे रोट म्हणून देखील ओळखले जाते। हे जे रोट असतात ते पुरणपोळीचे असतात आणि ते बनतात जे आपण खातो रोज गहू त्यापासून बनवले जातात। तर ते सकाळी उठल्याबरोबर ह्या रोटांची सर्वात मेन पद्धत काय आहे तर ती म्हणजे की सकाळी उठताना सर्व ज्या लेडीज लोकं असतात म्हणजे ज्या बाया असतात त्या सगळ्या बसतात आणि या गहूंना एका प्रकारे मोजतात, म्हणजे त्यांची पूजन केले जाते। तर याला आपण रासपूजन पद्धत असे देखील म्हणू शकतो। तर रासपूजन झाल्यानंतर त्या गहूंना दळले जाते। तर आपण पाहतो की मोठ्या मोठ्या ज्या सिटीज आहेत किंवा जे मोठे मोठे शहरं आहेत त्यात चक्कीवर जाऊन वगैरे आपण पीठ दळतो, पण ह्या ज्या खानदेशात जी पद्धत आहे, जेव्हा आपण रोट करतो तेव्हा त्या पिठाला आपण चक्कीवर जाऊन नाही दळू शकत, तर त्या पिठाला आपण दळतो दगडाच्या घट्यावर। तर खूप छान पद्धत आहे, तर मी तुम्हाला दाखवते, तर पाहूया कसे। आपण सकाळी बघितलं की ते गहू कसे मोजले जातात व त्यांचं रासपूजन कसं केलं जातं। त्यानंतर आपण हेही बघितलं की त्या घट्यावर ते पीठ कसं दळलं वगैरे जातं। आता ते पीठ सर्व रेडी झालेलं आहे, तर आता आपल्याला हे पाहायचं आहे की पुरणपोळी कशी केली जाते, म्हणजेच रोट। तर मग पाहूयात, चला।
ना आपला कानबाई म्हणजे आई माय मोठी श्रेष्ठ आहे ना कार्यक्रम आहे रोट आहे आम्ही शेतना ना दवाशी काय करत नाही आम्ही नेरे चिरपुरे ना देर ना गो म्हणजे बोलते हाऊस होती कानबाई माय की जय तर मागे आपण पाहिलं की रोट कसे टाकले जातात, कसे तयार होतात, मी तुम्हाला दाखवलं. तर आता आपल्याला हे पाहायचं आहे की रोट हे कसे पूजले जातात व त्यात कानबाईची आरती वगैरे कशी होते. तर मी तुम्हाला ते दाखवते सर्व. तर चला पाहूया. आरती गजरे जाऊ कानबाई मायना दत्तरे जाऊ माय दत्तरे जाऊ कानबाई मायना रे जाऊ कानबाई मायनी दत्तरा गाठ माय दत्तरा गाठ कानबाई मायनी दत्तरा गाठ माय दत्तरा गाठ दर्शनाले लिये ना वाट माय लिये ना वाट हो चला चला. आज आहे दिवस तिसरा, तो म्हणजे सोमवार. तर आज असते आपली कानबाई मातेचं विसर्जन. तर काल आपण व्हिडिओमध्ये पाहिले की जे सर्वात मोठे रोट होते, पुरणपोळीचे रोट, ते कसे केले जातात, त्यांचा नैवेद्य कसा दाखवला जातो कानबाई मातेला. आणि त्यातल्या त्यात आपण हे देखील पाहिलं की त्या आरती वगैरे कशी सर्व मिळून मिसळून म्हटली जाते. खूप छान अशी मज्जा कालच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला दाखवली आहे. आम्ही सर्वांनी मिळून डान्स देखील केला आहे. सर्वजण मिळून पाहुणे जे होते आमचे भाऊबंदी वगैरे सर्व मिळून आम्ही कसे नाचले वगैरे आहोत सर्व मी